5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो। संदीप नाईक यांच्या नेतृत्वात नवी मुंबईमध्ये गेल्या 19 वर्षापासून पर्यावरण संवर्धनामध्ये भरीव काम करीत असलेल्या ग्रीन होप संस्थेतर्फे बुधवारी विविध ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित करून जागतिक पर्याय नेरूळ आणि सिऊड या ठिकाणी आमदार गणेश नाईक, माजी खासदार डॉक्टर संजू नाईक, नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वृक्षारोपण करण्यात आले। माजी महापौर सुधाकर सोनवणे, माजी स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्के, रवींद्र इथापे, जयाजी नाथ, दशरथ भगत, गिरीश म्हात्रे, पर्यावरण प्रेमी नागरिक, लोकप्रतिनिधी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी जागृती फेरी देखील काढण्यात आली। निसर्गाशी मानवाने आजवर केलेल्या खेळामुळे उष्णतेची लाट, पूर, दुष्काळ अशी संकटे ओढावली आहेत, असे मत आमदार गणेश नाईक यांनी मांडले। आपली चूक सुधारून झाडे लावून ती झाडे जगवावीत असे आवाहन देखील त्यांनी केले। आज 5 जून जागतिक पर्यावरण दिन। आज निश्चितपणे सर्व जनतेला समजलेलं आहे की आपण निसर्गाशी जो खेळ केला त्याच्या परिणामी जागतिक जी उष्णता वाढलेली आहे, ज्याला ग्लोबल वॉर्मिंग आणि त्याचे दुष्परिणाम दिसू लागलेले। अवेळी पाऊस पडणे, काही ठिकाणी पूर येणं, काही ठिकाणी गारपीट होणं, निसर्गाची हानी होतानाच शेतकऱ्यांनी कष्ट केलेल्या पिकांची सुद्धा हानी व्हायला लागलेली आहे। आणि म्हणून आजवर वर्षानुवर्ष केलेल्या चुकांचं परिमार्जन करण्याकरता आपण पर्यावरणाचा समतोल राखण्याची गरज आहे। त्याच्यातला एक भाग झाडं लावणं। झाडं लावणं नुसतं नाही तर झाडं टिकवणं आणि झाडं वाढवणं। जलप्रदूषण, वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण या तिन्ही गोष्टीवर सुद्धा नियंत्रण करणं गरजेचं आहे। मागच्या कालखंडामध्ये जी उष्णता निर्माण झाली त्याच्यामध्ये आपण केलेल्या कोळशाचा वापर, आपण जाळलेली लाकडं आणि एकूण निर्माण केलेलं केमिकल याचे दुष्परिणाम आज भोगायला लागतात। भविष्य काळामध्ये या गोष्टी टाळून निश्चितपणे हवा प्रदूषण, पाणी प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषणाची आपण जतन केलं पाहिजे, झाडं लावली पाहिजे, झाडं वाढवली पाहिजेत आणि त्यामध्ये सर्वांचा सहभाग घेतला पाहिजे। आज या प्रभागामध्ये सुधाकर सोनवणे, रंजना सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली या परिसरातील आपले सर्व ज्येष्ठ शिष्ट कार्यकर्ते आलेले आहेत आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना सहभागी करून ग्रीन होपच्या माध्यमातून आज झाडं लावण्याचा आणि झाडं वाढवण्याचा आपण कार्यक्रम ठेवलेला आहे। भविष्य काळामध्ये हा कार्यक्रम उचित मार्गाने जाईल आणि पर्यावरणाचा समतोल राहण्यासाठी आपण सर्वजण कारणीभूत ठरू असा माझा विश्वास आहे। बच्चों को क्या संदेश देंगे? बच्चों लोग तो भविष्य, लहान मुलं तर भविष्य काळचे ह्या देशाचे आधारस्तंभ आहे आणि त्यांच्या भविष्याकरता आज आम्ही लोक प्रयत्न करतो तर त्यांनी जागरूकतेनं काम केलं पाहिजे। किंबहुना आमच्यापेक्षा 4 पटीनं त्यांनी मेहनत केली पाहिजे आणि ते करतील असा विश्वास मी व्यक्त करतो। जागतिक पर्यावरण दिनाच्या मी सर्वांनाच हार्दिक शुभेच्छा देतो। पर्यावरणाचं महत्त्व आणि पर्यावरण चांगलं राहण्याकरता करण्याच्या उपाययोजना आणि प्रत्येकानं घेतलेली भूमिका या विषयाबद्दल लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करणं आणि पर्यावरणाचं संवर्धन करण्याकरता प्रत्येकाने हातभार लावण्याकरता जागतिक स्तरावर हा पर्यावरण दिन साजरा केला जातो। मनुष्य आपल्या सोयीनं पर्यावरणाचा वापर करत असतो, परंतु आपल्या अवतीभोवती असलेलं पर्यावरण हे आपल्याकरता आणि आपल्या भविष्याकरता चांगलं राहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे या पर्यावरण दिनाच्या दिवशी अनेक ठिकाणी वृक्ष लागवड, स्वच्छता मोहीम, प्लास्टिकचा कमी वापर किंवा अनेक शहरामधील वेगवेगळ्या पर्यावरणपूरक गोष्टींचे सेमिनार देखील आयोजित केले जातात। माझ्या माध्यमातून 2005 पासून ग्रीन होपची स्थापना केली आणि आज 2024 19 वर्ष ग्रीन होप या संस्थेला पूर्ण झालंय आणि या ग्रीन होप संस्थेच्या माध्यमातून आज नवी मुंबईमध्ये विविध ठिकाणी वृक्ष लागवड हा कार्यक्रम हाती घेतलाय। आज आम्ही सकाळीच सुधाकरजी सोनवणे एका झोपडपट्टी परिसरामध्ये देखील पर्यावरणाचं महत्त्व किंवा
वृक्ष लागवडीचं महत्त्व हे कसं आहे आणि त्या ठिकाणी आपण जर ठरवलं तर कोणत्याही प्रकारचं अशक्य काम पूर्ण करू शकतो, ही बाब सुधाकरजी सोनावणे आणि त्यांचे सर्व पर्यावरण प्रेमी आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करून दाखवलेली आहे. एका टेकडीवर स्वच्छता नव्हती आणि अशा ठिकाणी टेकडीवर झाडं लावली जातील का, झाडं जगवली जातील का, अशा प्रकारचा प्रश्न अनेकांना होता. परंतु ग्रीन होप या मुवमेंटच्या माध्यमातून सुधाकर सोनावणे देखील तिथे इनिशिएटिव्ह घेतला आणि आता जवळपास 15 वर्ष झाले की 15 वर्षाची एक साधारणतः 15-20 फुटाची विविध झाडं आपण त्या परिसरामध्ये बघतो. आदरणीय गरीबजी नाईक साहेबांच्या माध्यमातून देखील म्हणजे 90च्या दशकात वृक्षमित्र म्हणून एक मंडळ त्यांनी स्थापन केलं आणि आपल्या शहरामध्ये इंडस्ट्री येते आणि इंडस्ट्री येते म्हणजे पोल्युशन वाढणार आणि ह्याचा समतोल कुठेतरी राखला गेला पाहिजे. त्याकरता त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून त्यावेळेस MIDC भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड केली गेली आणि तीच मुवमेंट देखील सर्व पर्यावरण प्रेमींच्या माध्यमातून तो वाढवण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण नवी मुंबई शहरामध्ये विविध ठिकाणी ज्या प्रकारचं झाड लावायला पाहिजे त्या झाडाचं नियोजन करून झाडं लावली गेली. मागेल त्याला झाड आणि विविध झाडांची देखील वाटप केली गेली. मँग्रोव्ह प्लांटेशन हा देखील एक वेगळा असा उपक्रम ग्रीन होपच्या माध्यमातून नवी मुंबईमध्ये हा केला गेला. त्याचबरोबर फक्त झाडं लावू नये पण पर्यावरणाविषयी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणं, आपण पर्यावरण चांगलं ठेवण्याकरता आपण काय गोष्टी कराव्यात, काय करू नये, किंवा आपल्या जीवनामध्ये आपल्या दिवसाच्या दिनक्रमामध्ये जर एखादी गोष्ट म्हणजे कमी इलेक्ट्रिसिटीचा वापर, कमी प्लास्टिकचा वापर, कचरा करू नये किंवा हॅझार्डस गोष्टींचा वापर आपण टाळला पाहिजे, हॅझार्डस गोष्टी योग्य ठिकाणी डिस्पोज झाल्या पाहिजेत, अशा बाबतच्या प्रत्येकानं जर इनिशिएटिव्ह घेतलं, प्रत्येकानं जर काहीतरी प्रयत्न केले तर पर्यावरणाला आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा देऊ शकतो. खरं तर 2024 नंतरचा कालखंड हा नवी मुंबई करता अत्यंत महत्वाचा आहे. कारण का, झाडांची संख्या आहे परंतु त्याच तुलनेनं आपल्या शहरामध्ये होणारी रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून वाढणारी लोकसंख्या आणि आपण एक अंदाज करतो की एका व्यक्तीच्या तुलनेमध्ये एक झाड, जर आपली 8.5 लाख जर आपली मतदारसंख्या आहे किंवा नागरिकांची संख्या जर 14 लाख आहे तर 14 लाख झाडं ही आपल्या शहरामध्ये असली पाहिजेत, ती लावली पाहिजेत, ती वाढवली पाहिजेत. ती पण जी झाडं नागरिकांना पर्यावरणाकरता पूरक आहेत अशा प्रकारची झाडं लावली पाहिजेत. त्यामुळे येणारा कालखंड हा आपल्या नवी मुंबई करता खूप चॅलेंजिंग आहे. ज्या प्रकारे लोकसंख्या वाढेल त्याच प्रकारे ग्रीन झोन टिकवणं किंवा झाडांचं प्लांटेशन करणं आणि प्रत्येक लोकसंख्येला एक झाड मिळेल अशा प्रकारचं नियोजन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता म्हणजे आपल्या भारतामध्ये देखील मियावाकी म्हणजे ही जॅपनीज पद्धतीनं अर्बन फॉरेस्ट हे देखील तयार केले गेले, परंतु ते करताना फक्त अर्बन फॉरेस्ट आपण नावानं केलं आणि त्याच्यामध्ये त्याचा उपयोग नागरिकांना नाही झाला तर त्याचा काही फायदा हा पर्यावरणाला होणार नाही. त्यामुळे जी गोष्ट आपण करतो, जी कृती आपण करतो तिच्यामध्ये सातत्य असलं पाहिजे आणि त्याचबरोबर त्याचे इफेक्ट्स देखील आपण बघितले पाहिजेत. गिरीश म्हात्रे आणि त्याचे सर्व नेरुळ गावातील हे सर्व सहकारी यांनी देखील ह्या इनिशिएटिव्ह मध्ये पुढाकार घेतलाय. नेत्रा शिर्के मॅडम यांनी देखील आजच्या पर्यावरण दिनाच्या निमित्तानं वाशीमधील म्हणजे बेलापूर मतदारसंघातील सेक्टर 50 मध्ये देखील ट्री प्लांटेशन केलं गेलं आणि मला वाटतं ही पूर्ण मुवमेंट NGOच्या माध्यमातून मुवमेंट, शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून, इंडस्ट्रीच्या माध्यमातली मुवमेंट ही संपूर्ण शहरामध्ये आपल्याला बघायला मिळेल. परंतु प्रत्येकानं ह्या मुवमेंट करता काम करणं हे गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर हे NSSचे विद्यार्थी, जे शालेय विद्यार्थी ज्यांनी या संपूर्ण ग्रीन होपच्या मुवमेंटमध्ये सहभाग घेतला, शिक्षकांनी सहभाग घेतला. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल कदमसह प्रिया उजमांचा रिपोर्ट, नवी मुंबई.